नाशिकच्या देवळाली मतदारसंघातील उमेदवारीमुळे महायुतीमध्ये आता रणकंदन सुरू झालंय। अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानं देवळाली मतदारसंघामध्ये महायुतीचा नक्की उमेदवार कोण याचा संभ्रम मतदारांच्या समोर आता निर्माण झालेला आहे। या अंतर्गत वादामुळे महाविकास आघाडीला याचा फायदा होण्याची चिन्ह आता स्पष्ट दिसतात। सविस्तर पाहूया। कुठले पक्ष सोबत असणार आहे, कारण शिवसेनेचे ते पदाधिकारी दिसत आहे, मात्र भाजप असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार यांचे काही तुम्हाला साथ आहे का? मला घटक पक्ष सगळ्यांची साथ आहे, मनाने पण आणि शरीराने पण सगळे माझ्या सोबत आहेत। महायुतीत देवळाली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या सरोज अहिरे यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर मीच महायुतीचा अधिकृत उमेदवार आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला मला आमंत्रित केल्यानं आता महायुतीची अधिकृत उमेदवार मीच असल्याचं सरोज अहिरे यांनी सांगितलंय। जर भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या स्टेजवर जर मला उमेदवार म्हणून आमच्या हातात हात त्यांनी घेतलेला आहे, तर हा प्रश्न आता येतच नाही की महायुतीचा उमेदवार कोण आहे म्हणून। महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालं असून छगन भुजबळ केंद्रस्थानी आहे। त्यांनी देखील देवळाली मतदारसंघात सरोज अहिरे याच उमेदवार आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आणि महायुतीच्या उमेदवार या सरोजताई अहिरे आहे आणि तो तुम्ही जे काय म्हणता त्यांचा पैराव्यांचा अर्ज काही मागे घेतला नाही त्यांनी, मी त्याचा वरच्या पातळीवर बोलवेन। या सर्व घडामोडी होत असताना आता ठाकरे पक्षाचे शिवसेनेचे उमेदवार सक्रिय झाले आहेत। त्यांनी महायुतीमधील या घोळामुळे आम्हाला फायदा होणार असल्याचा दावा केला आहे। महायुतीचा अजून उमेदवारच निश्चित होत नाहीये, त्याच्यामुळे त्यांचा एकमेकांवर विश्वास तिथं राहिलेला नाहीये आणि नक्कीच त्याचा फायदा म्हणजे महाविकास आघाडीला 100% होणार आहे। एकंदरीत आता या दोघांमधील संघर्ष मिटवण्यात कितपत यश येतं की मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी होते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असून भाजपची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।